नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गदरेज मॅथ्स फाउंडेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। क्लास 4 स्कॉलरशिप एक्झाम इंटेलिजंट टेस्टमध्ये आपण आजपासून सुरू करणार आहोत चॅप्टर नंबर 2 दॅट इज क्लासिफिकेशन। याआधी आपण चॅप्टर नंबर 1 कॉम्प्रिहेन्शन यावरील एक्सरसाइज बघितलेले आहेत। जर आपण ते व्हिडिओ मिस केले असेल तर त्याची प्लेलिस्ट आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। क्लासिफिकेशनमध्ये 4 प्रकारावर प्रश्न विचारले जाऊ शकतात। पहिला प्रकार आहे वर्ड्स, दुसरा आहे नंबर्स, तिसरा आहे फिगर्स आणि चौथा प्रकार आहे लेटर्स। म्हणजे शब्द, संख्या, आकृत्या आणि जे लेटर्स आहेत ए पासून वाय पर्यंतचे किंवा झेड पर्यंतचे त्यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात। यामध्ये प्रश्न असतात की सिलेक्ट द टर्म विच डज नॉट मॅच द ग्रुप। म्हणजे 4 पर्याय दिले राहतील, 3 पर्याय एका ग्रुपचे राहील आणि एक वेगळा म्हणजे वेगळा गट किंवा वेगळा शब्द किंवा वेगळी संख्या किंवा वेगळी आकृती किंवा वेगळे अक्षर आपल्याला हे तिथून फाइंड आउट करायचे आहे। मग त्याकरिता आपल्याला इथे काही टिप्स दिलेले आहे। यासाठी काय करायचं आहे आपल्याला की आपण जे आतापर्यंत इंग्लिश लँग्वेज शिकलेलो आहे किंवा सायन्समध्ये शिकलो आहे, हिस्ट्री शिकलो आहे, जिओग्राफी शिकलो आहे किंवा सिविक्समध्ये जे काही आपल्याला नॉलेज आतापर्यंत मिळालेलं आहे त्या सर्वांचा यूज इथे होणार आहे। तर जो पहिला टॉपिक आहे वर्ड्सवरचा तो आपण आज नाही बघणार आहोत। वर्ड्सचा जो टॉपिक आहे तो तुम्ही करू शकता। आपण बघणार आहोत सेकंड टॉपिक जो आहे क्लासिफिकेशन, तो म्हणजे त्यावरील सेकंड टॉपिक आहे नंबर्सचा। नंबर्सवर कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपण बघणार आहोत। आता नंबर्सवरील प्रश्न आपल्याला सॉल्व करण्याकरता आपल्याला काय काय माहीत असायला पाहिजे। तर सर्वात आधी आपल्याला रोमन नंबर्स माहीत पाहिजे, फ्रॅक्शन, ट्रँग्युलर नंबर, स्क्वेअर नंबर, क्लॉक म्हणजे घडियाळ समजली पाहिजे, ऑड इवन नंबर, प्राईम नंबर, ट्विन प्राईम नंबर, को प्राईम नंबर याविषयीची आपल्याला माहिती असायला पाहिजे। त्यानंतर 1 पासून 30 पर्यंतचे टेबल्स आपले पाठांतर पाहिजे, 1 पासून 20 पर्यंतचे स्क्वेअर पाठांतर पाहिजे, तसेच 1 पासून 10 पर्यंतचे जे क्यूब आहे घन ते माहीत पाहिजे, 1 पासून 100 पर्यंतचे आपल्याला प्राईम नंबर्स पाठांतर पाहिजे। त्यानंतर डिजिट्सची ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन तसेच इवन आणि ऑड नंबर्स, न्यूमिरेटर आणि डिनॉमिनेटरला कम्पेअर करणं आलं पाहिजे आपल्याला। हे सर्व जर माहीत असेल तर आपण इझिली प्रश्न सॉल्व करू शकतो। आता या सर्वांच्या बाबत जसे जसे आपण एक्झाम्पल पाहू तशी तशी मी तुम्हाला माहिती देईल। तर बघूया एक्सरसाइज 2.2 जी आहे नवनीतच्या बुकमधून। त्याआधी आपल्याला सांगू इच्छितो की जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण जॉईन करू शकता, तसेच सुपर थँक्सच्या माध्यमातून सुद्धा आपण चॅनलला सपोर्ट करू शकता। तर बघूया क्वेश्चन आपल्याला इथे दिला आहे की आयडेंटिफाय द ऑड वन आउट। 4 पर्याय दिलेला आहे, यापैकी वेगळी संख्या आपल्याला इथून शोधायची आहे। आता पहिल्या पर्यायामध्ये काय दिलेलं आहे 901, 362, 35 आणि 82 हे 4 नंबर दिलेले आहेत। या 4 नंबरपैकी वेगळी संख्या कोणती आहे ती आपल्याला इथे शोधायची आहे। आता तुम्ही कसं शोधाल यामध्ये 901, 362, 35, 82। आता इथे आपल्याला डिव्हिजिबिलिटी टेस्टचा सुद्धा यूज होऊ शकतो। त्यासाठी तुम्हाला 2 पासून 11 पर्यंतच्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट हे सुद्धा माहीत असायला पाहिजे। तर इथे काय झालेलं आहे इथे डिव्हिजिबिलिटी टेस्टचं वाटत नाही आहे। 901, 82, 900 हा 330चा स्क्वेअर आहे आणि 82 म्हणजे 81 हा 9चा स्क्वेअर आहे, 361 हा 19चा स्क्वेअर आहे। म्हणजे इथे स्क्वेअरचं काहीतरी रिलेशन आहे। ते कसं बघा 901 कसे मिळतात आपल्याला माहीत आहे की 30चा स्क्वेअर लिहिताना त्याच्या डोक्यावर आपण 2 लिहितो। 30चा स्क्वेअर म्हणजे 30 × 30 900 होते आणि त्यामध्ये जर 1 ॲड केला तर आपल्याला 901 मिळते। त्यानंतर 362 कसे मिळतात जर तुम्ही 19चा स्क्वेअर केला म्हणजे 19 × 19 केलं तर तुम्हाला 361 मिळते आणि त्यामध्ये जर 1 ॲड केला तर तुम्हाला 362 मिळते। ठीक आहे। तसंच 82 कसे मिळतात
9चा स्क्वेअर केला तर 81 येते. 9 मल्टिप्लाय 9 81 आणि त्यामध्ये जर 1 मिळवला तर 82 होते. म्हणजे ह्या 3 नंबर जे आहे त्या कुणाच्या तरी स्क्वेअरमध्ये 1 मिळाल्यावर आपल्याला मिळालेले आहेत. पण 35 कसं मिळते? 35 बघा, 35च्या जवळची स्क्वेअर नंबर कोणती आहे? 36 आहे. म्हणजे 6चा स्क्वेअर 36 होते आणि त्यामधून 1 मायनस केला तर 35 मिळते. या 3मध्ये +1 करावं लागते, पण इथे -1 केलेलं आहे त्याच्यामुळे ही वेगळी संख्या आहे 35. त्याच्यामुळे आपला ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट ॲन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 2. इथे 4 अंकी संख्या दिलेल्या आहेत. तर या 4 अंकी संख्या जर दिल्या असतील तर यामध्ये एक तर डिजिट्सचं काहीतरी रिलेशन असते किंवा मग डिव्हिजिबिलिटी टेस्टचं रिलेशन राहू शकते. ठीक आहे. जर आपण इथे बघितलं तर इथे टेस्ट जर लावली, इथे ही ऑड नंबर आहे, हे 3 इवन नंबर आहे. मग तुम्ही असंही म्हणू शकता की या 3 इवन नंबर आहे आणि ही ऑड नंबर आहे त्याच्यामुळे ही वेगळी आहे. पण अपेक्षित ॲन्सर हे नाही आहे. इथे काय केलेलं आहे की यांच्या डिजिट्सची ॲडिशन करा. डिजिट्सची ॲडिशन केव्हा करतो आपण? जेव्हा आपण 3ची टेस्ट लावतो. 3ची टेस्ट काय आहे? सम ऑफ डिजिट. इथं जर ॲडिशन केली 2 + 4 6, 6 + 3 9, 9 + 1 10. इथे डिजिट्सची ॲडिशन 10 आली. इथे बघा 3 + 6 9, 9 + 5 14, 14 + 2 16. इथे ॲडिशन 16 आली. इथे 1 + 5 6, 6 + 7 13, 13 + 2 15 आली. इथे 1 + 3 4, 4 + 4 8 + 2 10 आली. आता पहिला, तिसरा, दुसरा आणि चौथ्या पर्यायामध्ये 3ची टेस्ट लागत नाही, पण थर्ड ऑप्शनमध्ये 3ची टेस्ट लागते कारण 15 हे 3 डिव्हिजिबल आहे. त्याच्यामुळे ही वेगळी आहे. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट ॲन्सर. पण तुम्हाला कसं समजेल की आपल्याला डायरेक्टली 3ची टेस्ट लावायची आहे? हे आपल्याला प्रॅक्टिसनं कळते. इथे एक्झॅक्टली आपण हेच करायचं आहे या कन्क्ल्युजनवर येऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला मॅक्सिमम प्रॅक्टिस असायला पाहिजे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 3. 73, 39, 69 आणि 87. इथे आपल्याला या 4 नंबर दिलेले आहे. आता यामध्ये इथे सुद्धा बघा, बघितल्याबरोबर लक्षात येते 39 म्हणजे 3 + 9 12 होते. इथे 3 + 9 12 आले. इथे 6 + 9 15 आले. इथे 8 + 7 15 आले आणि इथे 7 + 3 10 आले. तर 12 3ने डिवाइड होते, 15सुद्धा 3ने डिवाइड होते आणि हे सुद्धा डिवाइड होते. म्हणजे 39, 69 आणि 87 या 3 नंबर 3ने डिव्हिजिबल आहे. पण 73 ही नंबर 3ने डिव्हिजिबल नाही आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर फर्स्ट हे ऑड आहे अँड दॅट इज अवर करेक्ट ॲन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 4. 81, 49, 36, 18. आता हे बघितल्याबरोबर लक्षात येते 81 काय आहे? 81 हा 9चा स्क्वेअर आहे. 49 काय आहे? 7चा स्क्वेअर आहे. 36 काय आहे? 6चा स्क्वेअर आहे. पण 18 हा कुणाचाही स्क्वेअर नाही आहे, कुणाचाही वर्ग नाही आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे ऑड आहे अँड दॅट इज अवर करेक्ट ॲन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 5. इथे आपल्याला 4 डिजिट नंबर्स दिलेले आहे. आता या नंबर्स बघितल्या बघा 4 आणि इथेही 4 आहे. पहिला डिजिट 4 आहे, लास्ट डिजिट 4 आहे. पहिला डिजिट आणि लास्ट डिजिट यांचा जर प्रॉडक्ट केला 4 × 4 तर मधली नंबर 16 आलेली आहे. तसंच इथे झालेलं आहे बघा 4 पहिला डिजिट, शेवटचा डिजिट 8. 4 आणि 8ची मल्टिप्लिकेशन करा. 4 × 8 4 8 जा 32. इथे मधली नंबर 32 आलेली आहे. इथे बघा पहिला डिजिट 3 आहे, शेवटचा डिजिट 9 आहे. 3 आणि 9ची मल्टिप्लिकेशन करा. 3 9 जा 27. इथे मधली नंबर 27 आलेली आहे. इथे तसं झालेलं आहे का? पहिला डिजिट 3, शेवटचा डिजिट 6. 3 × 6 करा. 3 6 जा 18 होते. पण इथे मध्ये 17 आहे म्हणजे ही ऑड आहे. कारण पहिलं, दुसरं आणि थर्ड ऑप्शनमध्ये दिलेल्या नंबर्समध्ये जे रिलेशन लागते ते रिलेशन फोर्थ ऑप्शनच्या नंबरमध्ये लागत नाही. त्याच्यामुळे ऑप्शन 4 हा ऑड आहे अँड दॅट इज अवर करेक्ट ॲन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 6. 5 2 4 9, 2 6 4 9, 5 4 9 2, 5 2 9 4. या नंबर्स बघितल्यावर तुम्हाला लक्षात येते की इथे जे डिजिट्स आहे 2 4 5 9 या 3 डिजिटपासून नंबर बनलेले आहे. पहिली नंबर, तिसरी नंबर आणि चौथी नंबर. या 3 नंबर 2 4 5 9 या 4 डिजिटपासून बनले आहे. पण जो सेकंड ऑप्शन आहे 2 6 4 9 यामध्ये इथे 6 आलेलं आहे जेव्हा की 5 पाहिजे होतं. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 हा ऑड आहे अँड हेच आपलं करेक्ट उत्तर आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 7. 345, 543, 789 आणि 678.
आता यामध्ये आपल्याला कसं समजेल की ऑड कोणती आहे? काय करावं लागेल यामध्ये? इथे डिजिट्सचं रिलेशन इथे दिसत नाही आहे. इथे 3 4 5 3 4 5 आहे, पण इथे वेगळे आहे. तर इथे काय केलं आहे? 3 4 5 7 8 9 6 7 8. हां, इथे जे डिजिट्स आहेत ते असेंडिंग ऑर्डरमध्ये आहे बघा. 3 4 5, इथे 6 7 8, इथे 7 8 9, पण इथे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आहे 5 4 3. त्यामुळे हे ऑड आहे. तर ऑप्शन नंबर 2 करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 8. 64 27 125 343. बघितल्याबरोबर लक्षात येते इथे 64 काय आहे? 4चा क्यूब आहे. क्यूब म्हणजे याच्या डोक्यावर 3 लिहायचे. क्यूबचा अर्थ काय होते की त्याची मल्टिप्लिकेशन 3 वेळा करायची. ठीक आहे, ती कशी बघा? 4चा क्यूब याचा अर्थ होतो 4 × 4 × 4, ज्याचं उत्तर येते 64. दुसरा आहे 27. 27 म्हणजे 3 × 3 × 3, याचा अर्थ 3चा क्यूब आहे. त्यानंतर 125 आहे. 125 काय आहे? 5 × 5 × 5, म्हणजे 5चा क्यूब आहे. त्यानंतर आहे नंबर 343. 343 काय आहे? 7चा क्यूब आहे. ठीक आहे, 7 × 7 × 7. म्हणून जर तुम्हाला 10 पर्यंतचे क्यूब लर्न असेल तर तुम्ही याचं ओरली आन्सर फटाफट करू शकता. ठीक आहे, आता 7 7 49, 49 × 7 केलं तर तुम्हाला मिळते 343, म्हणजे हा झाला 7चा क्यूब. पहिला होता 4चा क्यूब, नंतर आहे 3चा क्यूब, 5चा क्यूब, 7चा क्यूब. आता इथे जर बघितलं 3 5 आणि 7 हे ऑड नंबर आहे. ठीक आहे, तर ऑड नंबरचे क्यूब आहे हे 3, पण हाच एक अशी नंबर आहे 64 जी इवन नंबरचा क्यूब आहे. त्यामुळे यामध्ये ऑप्शन नंबर जो फर्स्ट आहे दॅट इज ऑड अँड दॅट इज अवर करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 9. 1957 1144 1236 1684. तर यामध्ये आपल्याला इथे डिजिट्सचं रिलेशन आहे बघा. पहिली जी नंबर आहे 11957, ही नंबर कशी मिळाली बघा? 19ला 3 जर मल्टिप्लाय केलं, 19 × 3 57, तर दुसरे 2 डिजिटचे नंबर इथे मिळालेले आहे. सेकंड ऑप्शन काय आहे आपला? 1144. 1144 मध्ये 11ला जर 4ने मल्टिप्लाय केलं तर 44 नेक्स्ट 2 डिजिटची नंबर मिळाली. नेक्स्ट ऑप्शन आहे आपला 1236. 1236 यामध्ये 12ला जर 3ने मल्टिप्लाय केलं तर 36 येते, इथे आलेलं आहे. आणि त्यानंतरचं आहे 1648. 1648 इथे 16ला आपण 3ने मल्टिप्लाय केलेलं आहे, तर इथे 48 येते, जेव्हा की 4ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. 3 4 3, इथे सुद्धा 4ने करायला पाहिजे होतं, पण इथे 3ने केलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हे ऑड आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज ऑड. गॉट इट, अँड दॅट इज अवर करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 10. 59 27 33 63. आता यामध्ये 27 33 63 या तर नंबर कॉम्पोजिट आहे. 59 ही प्राईम नंबर आहे, पण हे आपलं करेक्ट आन्सर आहे का ते आपल्याला चेक करावं लागेल. हां, बरोबर आहे. 27 33 आणि 63 या कॉम्पोजिट नंबर आहे. कॉम्पोजिट नंबर म्हणजे अशा नंबर ज्यांना 2पेक्षा जास्त फॅक्टर असतात. जसं बघा 27 फॅक्टर्स म्हणजे काय? 27मध्ये कशाने भाग जातो, तर कोणत्याही नंबरचा पहिला फॅक्टर 1 असतो. मग याच्यामध्ये टेस्ट लावायचे असतात. टेस्ट कोणत्या? 2 पासून 11 पर्यंतच्या. 2ची टेस्ट लागत नाही, 3ची लागते. त्यानंतर 9ची टेस्ट लागते, आणि मग सगळ्या शेवटी 27ने डिवाईड होते. हे 27 नंबर या 4 नंबरने डिवाईड होतात, त्याच्यामुळे ही कंपोजिट आहे. ठीक आहे, तशाच पद्धतीनं 33चे फॅक्टर जर आपण काढले, पहिला फॅक्टर 1, मग 3, नंतर 11 आणि 33, हे तुम्ही शाळेमध्ये शिकलेलं असाल. तर हे झाले 4 फॅक्टर्स, म्हणजे ही 2पेक्षा जास्त फॅक्टर आहे, म्हणजे ही सुद्धा कंपोजिट नंबर आहे. त्यानंतर आहे 63. 63चे फॅक्टर्स कोणते पडतात? पहिला फॅक्टर 1, दुसरा फॅक्टर 3, त्यानंतर 21ने डिवाईड होईल, आणि त्यानंतर 63ने. हे सुद्धा याचे सुद्धा 4 फॅक्टर आहे, म्हणजे 2पेक्षा जास्त आहे, म्हणजे ही सुद्धा कंपोजिट आहे. पण जर 59चे जर आपण फॅक्टर काढले तर पहिला फॅक्टर 1 आणि दुसरा फॅक्टर 15, आणि याशिवाय याचे कोणते फॅक्टर नाही आहे.
त्याच्यामुळे 59 ही प्राईम आहे. प्राईम नंबर म्हणजे अशा नंबर ज्यांचे फक्त 2 फॅक्टर असतात. पहिला फॅक्टर 1 आणि दुसरा फॅक्टर नंबर इटसेल्फ. त्याच्यामुळे ही ऑड आहे. तर ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर.